आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुम्ही तिघही संशयित आरोपी आहात आणि तुमच्यापैकी एक खरा गुन्हेगार आहे. तो सापडेपर्यंत गप बसायचं. एक्झॅक्टली मॅडम, तेच सांगण्याचा प्रयत्न करतो यांना. ए सुजित, तुला काय वेगळं सांगायला हवंय? आवाज बंद. सॉरी मॅडम. मॅडम, आता यांची अरेस्ट प्रोसिजर कंप्लीट झाली. आपण आता अजिबात वेळ न घालवता DNA टेस्टची CP साहेबांकडून परमिशन काढली पाहिजे. म्हणजे आपल्याला लागलीच कळेल या तिघांमध्ये नक्की गुन्हेगार कोण आहे ती. या तिघांची DNA टेस्ट झाली की केस क्लोज होईल. पण हे साहेब, यांचे वडील खासदार आहेत ना. यांची DNA टेस्ट करण्यासाठी मला सहजासहजी परमिशन नाही मिळणार आहे. मला कमिशनरांना पर्सनली जाऊन भेटायला लागेल. बघूया. तू इथेच थांब, मी कमिशनर साहेबांना भेटून येतो. जयंत सर, आज अचानक बसा ना. काय घेणार? मी बसून गप्पा मारायला आलेलो नाहीये खेडकर, जाब विचारायला आलो. जाब? कसला जाब? कसला जाब म्हणजे तुम्हाला काहीच माहिती नसल्यासारखं वागताय तुम्ही. हो, तुम्ही कशाबद्दल बोलताय? खेडकर, तुमची एक लेडी ऑफिसर माझ्या खासदार सरपोतदाराच्या घरात घुसून माझ्या डोळ्यासमोर माझ्या मुलाला अरेस्ट करून घेऊन गेली. तिची कुंडली काढली मी. फेमिनिस्ट आहे. बायकांच्या बद्दल केसेस आल्या ना, तिच्या अंगात जरा जोर येतो. कंट्रोल करा तिला. तिच्यामुळे ना झोप उडाली आहे माझी. माझ्या घरात आली तेव्हा मी तिला काही बोलणार तर ती मला म्हणाली मीडियाला बोलवते. उगाच बदनामी नको म्हणून शांत बसलो. ओ खेडकर, सुजित भालचंद्र सरपोतदार हे नाव वाचून तरी तुमच्या काही लक्षात यायला हवं होतं. पण तुम्ही तर त्या गावचेच नाही असं दाखवताय. तर माझं ऐकून घ्या. हे बघा, मला माहिती नाही तुम्ही खरं बोलताय खोटं बोलताय, मला माहिती नाही. जे असेल ते असेल. तुम्हाला माहिती नसेल ना तर केस बद्दल जरा माहिती घ्या. ऑपोजिशन वाले ह्या गोष्टीला हवा देऊन बदनामी करू शकतात. राजकारणात माणूस कसाही असला तरी चालेल, पण त्याची इमेज चांगली असायला हवी. खेडकर, सुजितची ही केस 24 तासाच्या आत जर तुम्ही बंद केली नाही तर मला तुमची ही केस ओपन करावी लागेल. कसं आहे ना खेडकर साहेब, तुम्ही इन्स्पेक्टर होतात आणि मी नगरसेवक होतो. तेव्हापासून आपण एकमेकांना ओळखतोय. राजू एन्काउंटर केस, तुम्ही का, कसं आणि कोणाच्या सांगण्यावरून हा एन्काउंटर केलात ह्याचे सगळे पुरावे या फाईल मध्ये आहेत. कसं आहे ना खेडकर, सॉरी खेडकर साहेब, तुम्ही जर माझा आज जपलात ना तर मी तुमचा काल, आज आणि उद्या जपून ठेवेन. शेवटी प्रश्न दोघांच्या इमेजचा आहे. काय 24 तास. स्वानंदी, कमिशनर साहेबांची परमिशन हा खरं तर आमचा इंटरनल मॅटर आहे आणि त्यामध्ये फिर्यादीची काहीच गरज नसते.
पण तुझ्या केसमधला एक संशयित सुजित सरपोतदार हा खासदार सरपोतदारांचा मुलगा आहे, तुलाही माहिती आहे. त्यामुळे ते या केसमध्ये, या इन्व्हेस्टिगेशन मध्ये अडथळा निर्माण करू शकतात आणि सीपी साहेबांवरती प्रेशरही आणू शकतात. पण एक विक्टिम म्हणून तू जर का आता माझ्या सोबत असलीस तर त्यांना या केसचं गांभीर्य जास्त कळू शकेल आणि आपल्याला सुजितची DNA टेस्ट करण्याची परमिशनही इझिली मिळू शकेल. टेन्शन नको घेऊस. अगदीच गरज पडलीच तर सरांना रिक्वेस्ट कर. चल. काय रे साहेब कुठे? आत गेले. आत गेले. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी इन्स्पेक्टर अंबिका देशमुख. मला साहेबांशी थोडं बोलायचं होतं. काय काम आहे मॅडम? स्वानंदी देसाई केसच्या संदर्भात मला बोलायचंय. सर थोडं बिझी आहेत, थांबावं लागेल. मी कळवतो त्यांना, तुम्ही बसा इथे. ठीक आहे. स्वानंदी बस. केडकर साहेब, ही फाईल आमच्या तिजोरीत तेव्हाच जाईल जेव्हा आमचे सुजितराव बाहेर येतील. सर आत येऊ? हा ये. सर इन्स्पेक्टर अंबिका देशमुख आले तुम्हाला भेटायला, स्वानंदी देसाई केस संदर्भात. बरं, बोलवा त्यांना. मॅडम, सरांनी तुम्हाला भेटायला आत बोलवलं. सो येऊ? हा येस येस, या आत या. जय हिंद सर. मी इन्स्पेक्टर अंबिका देशमुख. माहित आहे, बोला. सर, ही स्वानंदी देसाई हिच्याच केसच्या संदर्भात मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. बोला. सर, तुम्हाला माहितीच आहे की हे बघा, जे काही बोलायचंय ते पटकन बोला. सर, या केसमध्ये आम्ही 3 संशयितांना ताब्यात घेतलंय आणि मला खात्री आहे सर की या तिघांपैकीच एक गुन्हेगार आहे. सो या तिघांची DNA टेस्ट करण्यासाठी तुमची परमिशन हवी होती. DNA टेस्ट? आणि तिघांची?